नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत खूप साऱ्या पदांची जी व्हॅकन्सी होती तर ते व्हॅकन्सी आली होती. तर त्याची जी एक्झाम आहे तर ते एक्झाम कंडक्ट झाल्या होत्या. आता त्यानंतर जी आन्सर की जी आहे तर ती आन्सर की आता लॉग इनला आलेली आहे. तर ती कशाप्रकारे चेक करायची ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्या अगोदर त्यांनी काही सूचना दिलेल्या आहे तर त्या सूचना ज्या आहे तर त्या आपण बघूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग 3 संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल अधीक्षक महिला, गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण, समाज कल्याण निरीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघु टंकलेखक या संवर्गातील पदे सरळ सेवेने भरण्याच्या अनुषंगाने राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर 4 मार्च ते 19 मार्च 2025 रोजी पार पाडल्या. तर त्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, सदर परीक्षेदरम्यान उमेदवारांनी सादर केलेल्या उत्तरांच्या अनुषंगाने उत्तर तालिका म्हणजेच रिस्पॉन्स शीट दिनांक 24 मार्च 2025 ते 28 मार्च 2025 या तारखेदरम्यान उमेदवारांच्या लॉग इन ID वर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 24 मार्च ते 28 मार्च या दरम्यान तुम्ही लॉग इनला चेक करून तुमची आन्सर की जी आहे तर ती आन्सर की डाउनलोड करू शकता व तुमचे जे मार्क्स आहे तर ते मार्क्स कॅल्क्युलेट करू शकता. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जर काही तुमचे क्वेश्चन चुकीचे दिलेले असतील तर त्याविषयी त्यांनी सूचना दिलेली आहे तर ती आता बघूयात. सदर उत्तर तालिकेबाबत उमेदवारांची सूचना आक्षेप असल्यास त्या ऑनलाईन पद्धतीने दिनांक 24 मार्च ते 28 मार्च या कालावधीत नोंदविता येतील. आक्षेपाच्या पृष्ठार्थ त्याबाबतचे कागदपत्र जोडणे आवश्यक असेल. सदर सूचना आक्षेप नोंदवण्यासाठी प्रतिप्रश्न. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 24 मार्च ते 28 मार्च या दरम्यान तुम्हाला आन्सर की जी आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर प्रश्न तुमचे बरोबर असतील आणि चुकीचे दिलेले असतील तर त्यासाठी तुम्ही आक्षेप घेऊ शकता. प्रश्न तुम्हाला 100 रुपये जी फी लागणार आहे. म्हणजे एक प्रश्नाविषयी आक्षेप घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला 100 रुपये फी भरावी लागणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी पण सेम तारीख आहे आणि रिस्पॉन्स शीट डाउनलोड करण्यासाठी आणि रिस्पॉन्स शीटवर जर आक्षेप असेल तर त्यावर आक्षेप घेण्यासाठी सुद्धा सेम 24 मार्च ते 28 मार्च या दरम्यान तुम्ही जी रिस्पॉन्स शीट आहे डाउनलोड करू शकता व आक्षेप जे आहे तर ते आक्षेप घेऊ शकता. त्यानंतर बघा, उपयुक्तप्रमाणे दिनांक 24 मार्च 2025 ते 28 मार्च 2025 या कालावधीत फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वतःच्या लॉग इन ID वरून नोंदवलेले सूचना आक्षेप विचारात घेतले जातील व त्यानंतरचे सूचना आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच सूचना आक्षेप संदर्भात कोणताही पत्रव्यवहार आयुक्त कार्यालयास लेखी अथवा ईमेलद्वारे स्वीकारला जाणार नाही, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लॉग इनला जाऊनच तुम्हाला जर आक्षेप घ्यायचा असेल तर आक्षेप घेऊ शकता. त्यानंतर या तारखेनंतर तुमचे जे कंप्लेंट आहे किंवा आक्षेप जे आहे तर ते स्वीकारले जाणार नाही. म्हणून या इम्पॉर्टंट डेट्स आहेत 24 मार्च ते 28 मार्च. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूयात जी आन्सर की जी आहे आणि आन्सर की कशाप्रकारे डाउनलोड करायची ते आता बघूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, लॉग इन पेजची लिंक जी आहे तर ती मला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन झालेले दिसेल. यामध्ये तुम्हाला बघा रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे किंवा लॉग इन ID टाकून घ्या. तो तुम्हाला तुमचा जो फॉर्म फिल केलेला असेल त्यावर मिळून जाणार आहे. त्यानंतर जो पासवर्ड आहे तर तो पासवर्ड इथे एंटर करा. त्यानंतर हे कॅरेक्टर्स जे दिलेले आहे तर इथे टाईप करून घ्यायचं आहे. लॉग इन बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थ्यांचे जर पासवर्ड एरर येत असेल तर तुम्हाला या ठिकाणी बघा फॉरगेट पासवर्डचा ऑप्शन दिलेला आहे आणि चेंज पासवर्डचा ऑप्शन दिलेला आहे. या दोन्ही टॅबचा तुम्ही यूज करून तुमचे पासवर्ड जे आहे तर ते पासवर्ड चेंज करू शकता. त्यानंतर बघा, पासवर्ड चेंज केल्यानंतर बघा तुमचा ID पासवर्ड टाकून घ्या, लॉग इन करून घ्या. लॉग इन झाल्यानंतर बघा वरती तुम्हाला टॅब्स दिसतील रिस्पॉन्स शीटचे. तर ते रिस्पॉन्स शीटवर क्लिक केल्यानंतर खाली एक क्लिक हिअरची ब्ल्यू लिंक दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमची रिस्पॉन्स शीट जी आहे तर ती तुम्हाला शो होणार आहे. त्या ठिकाणी प्रिंटचं ऑप्शन येणार आहे. प्रिंट या बटनावर क्लिक करून तुम्ही रिस्पॉन्स शीट जी आहे तर ती डाउनलोड करू शकता आणि त्यामध्ये जर आक्षेप असतील तर त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन मिळून जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे या अंतर्गत जी सरळ सेवा भरती आलेली होती तर त्याविषयी जी रिस्पॉन्स शीट
म्हणजे पेपर झाल्यानंतर जी रिस्पॉन्स येते तर त्याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर या पेजची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विद्यार्थी मित्रांनो दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.